नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकमध्ये. आता बॅग पॅक होतं आहे, म्हणजे मी चाललो आता लडाख रोड ट्रिप. माझी ड्रीम रोड ट्रिप आहे. लडाखला इकडे चाललो आता. सगळे फ्रेंड्स वगैरे तर रेडी होत आहेत आणि आता माझी बॅग पॅक होते. 3:15 आमची जायची तयारी. आणि हा डब्बा पॅक होता आमचा ट्रॅव्हलमध्ये खायला. रात्रीचं जेवण आमचं शेफ बनवते आमच्यासाठी. आता जस्ट निघालो मी घरातनं. माझ्या बॅग वगैरे टाकली माझ्या गाडीमध्ये आणि आता मी जातोय गंचुलीला. सगळे मित्र योगेशच्या घरी वेट करत आहेत. मग तिथं सगळं पॅक वगैरे करून आम्ही मग आमची जर्नी स्टार्ट होणार. म्हणजे आता 4 वाजले, निघता आम्हाला नक्कीच 6 वाजतील. बघूया आता किती वेळ लागते तर पॅकिंग वगैरे करायला. आणि मग निघताना मग तुम्हाला दाखवतो कशी बॅग पॅक वगैरे होते, आम्ही कशी करतोय आणि काय अरेंजमेंट असेल सिटिंग वगैरे आमची. 9 जण आहोत आम्ही आणि 2 गाड्या आहेत, मोठ्या गाड्या आहेत. पण एका गाडीमध्ये शक्यतो 4च बसवायचे होते, पण आम्हाला 1 जण एक्स्ट्रा होता आम्ही, त्यामुळे 1 सीट ठेवून मग मागे बॅगेज करणार. 4 वाजता योगेशच्या घरी आलोय आणि आता गाडी आली आमची सामान टाकायला. स्टिकरिंग तर 1 नंबर आहे गाडीची. म्हणजे आता बॅगे टाकतोय. आता वाजले 6:15, म्हणजे निघता मग आम्हाला वाटतं अजून 7 वाजतील, 7-7:30 वाजतील. ह्या आमच्या अजून एवढ्या बॅगी आहेत त्या बॅगी टाकायलाच जागा नाहीये. एक तर लेट वर्षी आहे हा. 4 वाजता मला बोलवलं नाही, आता बॅगी टाकायला जागा नाही, सिस्टम नाही बसत. तू रागवले, तू नुरवी रागवले, तू का रागवले? डॅडा फिरायला म्हणून हा का? आणि फायनली आमचा निघायचा कार्यक्रम चालू. आणि आमचा दादा आम्हाला सी ऑफ करायसाठी दे पैसे. आम्हाला तर पैसे दे दादा, पैसे दे कलर मॅच करण्यासाठी फोटो. सूर्यकोटी गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही नारळ फोड. जय जय. आणि फायनली आमची आता रोड ट्रिप चालू झालेलं आहे आणि आम्ही खूप घाईत आहोत. नेहमीप्रमाणे निघाल्यानंतर पहिला काम आपला डिझेल टाकायचा. डिझेल बरोबर जर असा हे काय बोलतो ना त्याम्या इंजेक्टर क्लिंग झाले टोयोटाचा जेन्युन. सकाळचे वाजले 8:30. आमची जर्नी स्टार्ट झाली आणि आमचा नाश्ता जेवण लेट. तो बघा आमचा कटर बटर शिजलं नाही. घरातून जो निघालो होतो आम्ही 7:30 वाजता, तर 9:30 वाजता जस्ट आम्ही समृद्धी जॉईन केलाय. समृद्धी महामार्ग. खूप ट्रॅफिक होते आपल्या इथे म्हणजे काही सांगू शकत नाही. घनसोलीवरनं निघाल्यापासून ट्रॅफिक भिवंडी ट्रॅफिक. आता फायनली 2 तासामध्ये समृद्धी हायवेला पोहोचलोय. आणि आता इथून संभाजीनगर वाया जाणार होतो आम्ही, कारण की जो आपला ओल्ड मुंबई दिल्ली हायवे आहे तिथे खूप रस्त्याचं काम चालू आहे. आम्ही जरा म्हणजे विचार खूप जणांना, तर ते बोलले खूप कामं आहेत, रस्ते पूर्ण खोदलेले आहेत, त्यामुळे आम्ही तिकडून नाही केलं. आम्ही हा रूट पकडला, समृद्धी महामार्ग पकडून. आता जस्ट आम्ही समृद्धी महामार्गावर जो पहिला फूड मॉल लागतो तिकडे जेवायला थांबलो आहे. जेवण आमचंच आहे घरचा. जेवण आमचाच आहे घरचा, परंतु जेवणार आम्ही तिथं पेट्रोल पंपवर खाली. तर ती जी जागा आहे बघा इकडे, ही जी जागा आहे तिकडे जेवायला बसणार आहोत आम्ही. फुल एकदम मागच्या वेळी वनभोजन केलं था, यावेळी सिमेंट भोजन. या जेवायला या एकच नंबर. कमी का जरा गाडी चालवायची आहे. विकी ओके ना? कांदा पाहिजे जाय 7. आता जस्ट जेवण वगैरे झालं आमचं आणि आता ही बनवणार ब्लॅक कॉफी. आमचा नाईटचा आणि ट्रॅव्हलिंगचा साथीदार ब्लॅक कॉफी.
झोप नको येण्यासाठी. तर तुम्ही मुंबईवरनं दिल्लीसाठी प्रवास करत असाल, म्हणजे आम्ही चाललो लडाखला वाया दिल्ली, तर समृद्धीवरनं येत असाल तर हा धुळेचा रस्ता म्हणजे एलोरा केव्स, हा एक्झिट यूज करून संभाजीनगरवरनं समृद्धी महामार्गावरून 17 नंबरचा एक्झिट घेतल्यानंतर जो बाहेर निघतो टोल प्लाझावरून, तर धुळ्याचा जो लेफ्ट टर्न येतो तो लेफ्ट घेऊन पुढे 40 गाव, ह्याला झोप येत नाही भरकते तिथे, 40 गावचा टर्न मारून मग पुढे यायचं आहे. आणि पुढे कसं जायचं अजून सांगतो तुम्हाला मी. मगाशी समृद्धीला जेवून जो आम्ही निघालो होतो तो आता सकाळचे वाजलेत 4:30. 4:30 वाजता आम्ही मध्य प्रदेशमध्ये एक रिफ्रेशमेंट आणि एक फ्यूल, तिथे आमचा फ्यूलमॅन चितट हे फ्यूलमॅन फ्यूल भरताना घरातून ब्लँकेट चादर सगळा घेऊन आलाय आणि घरी झोपल्यासारखं झोपलंय गाडीमध्ये. ही आहे नर्मदा नदी. नर्मदा परिक्रमाला जे नदीला ओलांडायचं नसतं ती ही नदी नर्मदा नदी. आता आम्ही थांबले मध्य प्रदेशमध्ये. कॅफे आहे, छोटासा मस्त कॅफे आहे आणि त्याने चांगली सोय केलेली आहे लोकांची, म्हणजे ट्रॅव्हलिंग करण्यासाठी, म्हणजे हाततोंड वगैरे धुवायला, ब्रश वगैरे करायला असे म्हणजे चांगलं आहे. इथं थांबलो आम्ही. आता इथं चहा नाश्ता वगैरे करून मग निघू पुढे. आता बघू फ्रेश होतं. आता इथे किड आपलं ब्रश वगैरे करायला आणि ब्रश वगैरे करून मग नाश्ता करून निघू. इथे थांबले होतं नाश्ता करायला, इथं काही नाश्ताच भेटला नाही आम्हाला, तर आम्ही आता ब्रश वगैरे करून फ्रेश होऊन आता पुढे नाश्ता शोधत पुढे चाललोय. आता या शेंगदाण्याच्या चपात्या खातोय. चला कशाला चपात्या? खूप छान, मजा येते. मीठ थँक्यू. हा आम्हाला भेटतोय मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे. माझा काल्या कंचे मागत आहे. ब्लँकेट आहे तो. ब्लँकेट यो जे ब्लँकेट मागे बघ. याला 1 ते 2 रुपयाची रेट पण कॉफीचा पाऊस टाकायचे तोंडात. तो आम्ही नाश्ता म्हणजे नाश्त्याने ब्रश करून जो निघालो होतो तेव्हापासून 150 किलोमीटर झाला आहे या हायवेला आहोत. हा दिल्ली राजस्थान हायवे आहे. या हायवेला आहोत. कुठेच खायला नशिबाने एक भेटला फूड स्ट्रीट, तिथे आता जेवायला आलोय. जेवायला म्हणजे आता जेवणारच, कारण की आता 11 वाजलेत. तर नाश्ता करून काय मतलब नाही, डायरेक्ट जेवणार आणि जेवून मग पुढे जाणार. हे आता जेवायचा का डायरेक्ट काय नाश्ता करता? 11 वाजल्या तेच सांगतोय. डायरेक्ट जेवूया ना. जेवायचा का नाही? आमचा लंच लंच नाही ब्रेकफास्ट दोन्ही एकत्र. ब्रंच बारका पोरा मॅगी खाते बघ. जाना नहीं, जाना में कोई अनजाना नहीं, आशिक हूँ मैं तेरे प्यार का, दीवाना न मैं दीवाना नहीं.
देखने की लाश को ठिकाने लगाना पडेगा. इथे लोक गाडी ट्रॅव्हल करून दमल्यात. मला मसा चालू आहे हे बघा, फुल मसा चालू आहे. आता वाजले 4 आणि 4 वाजता आम्ही थांबलो जेवायला. आता पुन्हा जेवून मग परत पुढे जाणार. डायरेक्ट मला वाटतं चंदीगडला जाण्याचा प्लॅन आहे. खूप रात्र होईल, बघू जेवढं काय दाखवतं तेवढं दाखवतं. वाजलेत 4 वाजता आमचं जेवण. सगळे मोबाईलमध्ये बिझी जेवणापर्यंत. एक जण पण नाही मला सोडून. याची नुसती घाय शेवभाजी. शेवभाजी इकडची दुधामध्ये बनलेली शेवभाजी. कालपासून जाम चिकन बिकन खाल्ले. आज दिसत दही बघा, दिसत दही सगळे दही खातात. दहीनी चपाती खाते, दही खाते. हे बघ दहीवाला बघ. चांगल्या कामासाठी दही चिनी खायची. मुंबई दिल्ली हायवे आहे हा. आणि इथं आमचा फोटोग्राफर बघा फोटोग्राफर. हा या गाडीचे फोटो काढायला, पण गाड्या काय नाही आहेत त्याच्यामुळे. तर आम्ही जस्ट त्या हायवेला पोहोचलो. आता इथून आम्हाला दिल्ली काहीतरी आहे 278 किलोमीटर, आग्रा 219 आणि जयपूर 102. आणि फायनली आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचू. म्हणजे आजचा पहिला हॉल्ट असेल आमचा चंदीगडमध्ये. खूप छान ब्लॉगिंग करतोस तू. थँक्यू. मकरंद जोशी. कालपासून आपण गाडी चालवत आहे, तर काय एक्सपिरियन्स आहे कालपासून गाडी चालवा? खूप मजा येते. मला तर खूप मजा येते गाडी चालवायला, एकदम जबरदस्त. आणि तुम्ही एवढे चांगले मित्र माझ्या बरोबर आहेत, गप्पा करत कॉमेडी करत. मजा घेतोय. 12 तास झाले, 24 तास झाले आमच्या पिकनिकला. आणि आम्ही बघा घरातूनच कॉफी नेहमीप्रमाणे आमची कॉफी घरातून. आणि याला फक्त दुधाची ऑर्डर दिले, इथेच गरम पडते. 9:30 वाजल्यापासून हरियाणाला पोहोचलो आम्ही, म्हणजे दिल्ली सोडून. तेव्हापासून पानिपतला पोहोचेपर्यंत जवळजवळ एक 100-150 हॉटेल बघितले असतील, परंतु एक पण नॉनव्हेज हॉटेल नाही. काय सांगू तुम्हाला आता, एवढे मोठे मोठे हॉटेल आहेत, सगळे व्हेज. एवढे मोठे मोठे हॉटेल पूर्ण व्हेज हॉटेल आहेत, कुठंच नॉनव्हेज खायला नाही. रात्रीचे 1 वाजले, पूर्ण हरियाणामध्ये कुठंच नॉनव्हेज भेटला नाही. मुश्किलने भेटला KFC एक आणि मॅकडी, दोन्हीकडे ऑर्डर दिले जेवायला. आणि आता हेच आमचं जेवण असणार आहे. आता दुसरीकडे कुठं नॉनव्हेज आणि सगळ्यांना नॉनव्हेज खायचं आहे. त्यामुळे मग आता काय तेच आता ते बकेट वगैरे घेतले आणि इथं बर्गर वगैरे घेतले. आता वाजले रात्रीचे 2. जस्ट आता हॉटेल घेतला आणि आता हॉटेलवर आले राहायला. काल 7:30 वाजता संध्याकाळी चालू गेला होता प्रवास. तो आता रात्री 2 वाजता दुसऱ्या दिवशी. हे जवळजवळ नाही केलं तरी 24 आणि 30-32 तास ट्रॅव्हल केला. आणि आता फायनल रूममध्ये आलो आहे. आता काही ब्लॉग वगैरे एडिट नाही करत, डायरेक्ट झोपतो. सकाळी उठल्यावर एडिट करू. चला तर ब्लॉगला इथे संपवतो. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आपलं चॅनल एक्सप्लोर विथ मॅकला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट, टेक केअर.